नमस्कार. कंबाईन ग्रुप बी चे आपण उत्तर बघू. संभाव्य उत्तरं कोणते असतील? संभाव्य म्हणजे एक्झॅक्टच आन्सर आहेत, पण आयोग एखाद दोन आन्सर इकडे तिकडे देऊ शकतो. चला, पहिला प्रश्न आहे. आपण इकॉनॉमीचं स्टार्ट करणार आहे. माझ्याकडे सेट बीचा पेपर आहे. ठीक आहे, सेट बीचा पेपर आहे. पहिला प्रश्न आहे की खालीलपैकी भारतीय रिझर्व्ह बँकच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक विचारलेली. बघा, दोन प्रकार असतात आपल्याकडे, एक गुणात्मक आणि एक संख्यात्मक. इथं जो विचारला आहे तो क्वांटिटेटिव्ह विचारला आहे. ठीक आहे, जर इंग्लिशमध्ये रीड केलं तर बघा, क्वांटिटेटिव्हमध्ये आपल्याला माहीत असतं रेपो रेट आणि ओपन मार्केट ऑपरेशन. ठीक आहे, याला OMO म्हणतो आपण, ओपन मार्केट ऑपरेशन. ठीक आहे, तर हे जे दोन आहेत हेच फक्त तुमचे काय संख्यात्मक धोरणे, म्हणजे तुमचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असलं पाहिजे. हे जे दोघं दिलेले हे काय तुमचे क्वालिटेटिव्ह टूल्स किंवा त्याला आपण गुणात्मक धोरणे पण म्हणतो. तर पहिलं आन्सर ते असलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा, फिस्कल डेफिसिट किंवा राजकोषीय तूट काय असते. जेवढं आपलं सरकार काय घेत असतं, जेवढा खर्च केलेला असता त्याच्यातला आणि तुमचं जी बॉरोइंग असते त्याच्यातला फरक म्हणजे तुमचं काय असतो, फिस्कल डेफिसिट. जर इंग्लिशमध्ये बघितलं आपण, खर्च वजा बॉरोइंग्स. ठीक आहे, म्हणजे सरकारी कर्ज वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक म्हणजे काय असतं, तुमचं फिस्कल डेफिसिट असतं. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे उत्तर जर बघायला गेलो तर आपण फक्त ए हे दुसऱ्या प्रश्नाचा आपला आन्सर असेल. त्याच्यानंतर पुढचं आपण बघू. पुढचा प्रश्न, पुढील विधाने विचारात घ्या. अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे आणि बी ऑफ दिलेलं आहे तुम्हाला की AIM म्हणजे अटल इनोव्हेशन मिशन ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. बघा, दोघी जनरल स्टेटमेंट आहे, जरी आपल्याला इथं दिसत असेल. ठीक आहे, हे जे केलेले कॅन्डिडेटने केलेले, परंतु याचं जे आन्सर आहे 23चं ते तिसरा पर्याय असणार आहे. दोघंही बरोबर. बघा, ज्या वेळेस आपल्याला काही माहीत नसतं तर आपण ज्या आयोगाने दिलेलं आहे ते बरोबर समजून पुढे जायचं असतं. तुम्ही ह्या लॉजिकने जर सॉल्व्ह केलं असतं तर हे पण आपलं बरोबर आलं असतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. बँकिंग नियंत्रण कायदा कशासाठी होता, तर जी मध्यवर्ती बँक आहे ही आपल्या ज्या बाकीच्या बँक असतील त्यांच्यावर नियमनाच्या अधिकारासाठी आपण आणला होता. त्याच्यानंतर बँक राष्ट्रीयकरण कशासाठी केलं होतं, तर सोशल म्हणजे सोसायटीमध्ये आपल्याला काय करायचं होतं, सर्वांना फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये आपल्याला करायचं होतं, जे की आपण नंतर जनधन योजना पण त्याच्याशी पुढे आणलेली आहे. तर हे याचं एक जर मॅच केलं तर तुमचं आन्सर बीचं एकाच पर्यायामध्ये दिलेलं आहे, त्याचं फायनल आन्सर हे आहे. लक्षात ठेवायचं आहे. बघा, ह्याच टॉपिकवर तुम्हाला 2 प्रश्न दिसतील. पुढे बँक राष्ट्रीयकरण अजून एक प्रश्न दिसणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा, पुढचं बघू. हा थोडा फॅक्च्युअल आणि थोडा कॉम्प्लिकेटेड प्रश्न होता. मार्च 2024 स्टार्टअपमध्ये महाराष्ट्राचा वाटा विचारलेला होता. इथं ॲम्बिग्युटी आहे, परंतु खूप साऱ्या सोर्सेसमध्ये 19% देण्यात आलेले. तर 25चं जे पर्याय क्रमांक 1 हे आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर बघा, जो वरती प्रश्न सांगितला मी बँक राष्ट्रीयकरण, परत आपल्याला इथं रिपीट झालेला दिसतो की 1959 साली किती बँकांचं केलं होतं, 14 बँकांचं केलं होतं. नंतर आपण 6 बँकांचं केलं होतं. ज्या 14 केलं होतं त्यांचं कॅपिटल 50 करोड होतं आणि 6 केलं होतं त्यांचं कॅपिटल होतं 200 करोड. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. हे जे केलं होतं ते 1980ला. नंतर जर प्रश्न आला ह्या थीमवरून. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, परत सोशल इकॉनॉमीवर रिलेटेड प्रश्न सापडतो आपल्याला हा. उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींनी अधिक आयकर भरावा. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की इनइक्वॅलिटी आहे भारतात, की 90% जनतेकडे फक्त 10% संपत्ती आणि 10% लोकसंख्येकडे 90% काय तुमची संपत्ती आहे. त्याच्यामुळे मग काय होतं की ज्यांच्याकडे जास्त उत्पन्न आहे त्यांनी अधिक कर भरावा आणि ज्यांच्याकडे कमी आहे त्यांना सूट देण्यात यावी, असं जनरली वेलफेअर स्टेटची कल्पना असते. म्हणून आपलं 27चं जे आन्सर राहणार आहे पर्याय क्रमांक 3 आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला इकॉनॉमिक सर्व्हिसशी रिलेटेड विचारला आहे की मेक इन इंडिया 2.0मध्ये काय काय यायचं. जनरल विचार करायला गेले तर तुम्ही वरीलपैकी सर्व ठोकणार आहेत आणि तेच केलं गेलं पाहिजे की पोलाद, व्यायामशाळा, उपकरणे, खेळणी, मत्स्यपालय. परंतु इथं थोडंसं त्यांनी विचार करायला गेलो आपण तर काही ठिकाणी आपल्याला मत्स्यपालन नाही दिसत आहे, परंतु आपण आन्सर की आल्यावरच बघू की फायनल आन्सर कोणतं आहे. परंतु आत्ता तर 28चं 4 हे उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचं बघू आपण. पुढचा प्रश्न आर्टिकल्सवर पुढचा आपल्याला प्रश्न दिसतोय. कलम आणि म्हणजे पॉलिटीच्या दृष्टीने यांनी इकॉनॉमीमध्ये मर्ज केलेला दिसतोय. पॉलिटी आणि इकॉनॉमीची ही थीम आपल्याला दिसते. 112 बघा, आपल्याला मागच्या ग्रुप बीला हा प्रश्न आला होता की 112 आर्टिकलमध्ये काय आहे. तर आपल्याला माहिती आहे की जे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट किंवा वार्षिक वित्तीय माहिती जी आहे ती 112मध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे पण माहिती असतं की वित्त आयोग कुठे 280मध्ये. तुम्ही जर डीचं 4 मॅच केलं तरी आन्सर येत होतं, म्हणजे 29चं पर्याय क्रमांक 2 हे आन्सर राहणार आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा, प्रश्न आहे क्रेडिट कार्डशी रिलेटेड आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 1997मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट असं आहे, श्री आर व्ही गुप्ता हे कृषी कर्जविषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते. बघा, इंटरडिपेंडंट स्टेटमेंट आहे. मुळात तर आपल्याला हे माहिती पाहिजे की किसान क्रेडिट कार्ड जे आलं होतं ते 1997ला आलं होतं. जर तसं विचार करायला गेलो तर पर्याय जे दोघं दिलेले आहे ते तुमचे काय आहे
या प्रश्नाचं आन्सर आहे दोन्ही ए आणि बी योग्य आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. फॅक्च्युअल आहे थोडासा. भारतीय रिझर्व्ह बँकेने डॅशबोर्ड कधी चालू केला आहे? त्याला अंतर्दृष्टी म्हणतो आपण. तर तो जून 2023 केलेला आहे. त्याच्यानंतर बघा पुढे विचारलं की लेखापालनाची काय काय कामं असतात. त्याच्यात जमा, उपजावी तत्व, त्याच्यानंतर भौतिकतेचे तत्व, आर्थिक घटक तत्व आणि मौद्रिक एकक तत्व. ठीक आहे, वरीलपैकी सर्व ह्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. म्हणजे तीन प्रश्न असे सापडले की ज्यामधून 2चं काय आन्सर होतं वरीलपैकी सर्व. फक्त जे मॉनिटरी पॉलिसीचं होतं चलनवाढविषयी त्याचं जे ऑप्शन होतं ते फक्त बी आणि डी होतं. एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा छापील पैशांचा वापर करून, म्हणजे याचं आन्सर काय होतं वरीलपैकी. पुढचा प्रश्न बघू 33 नंबरचा. छापील पैशांचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते त्यामुळे कोणती चलनवाढ होऊ शकते? बघा याची जर कन्सेप्ट माहिती असेल आपल्याला, जर सरकारचं उत्पन्न 100 रुपये आणि सरकार 120 रुपये खर्च करतं, म्हणजे 20 रुपये कुठून आणणार आहे? मग सरकार काय काय वेगवेगळे करू शकतं, कर्ज काढू शकतो. एक पर्याय हा पण असतो की काय, नोटा छापू शकतं. ठीक आहे, मग ज्यावेळेस असं नोटा छापते तर त्यावेळेस कोणती महागाई वाढू म्हणजे काय होऊ शकतं, तर चलनवाढ होऊ शकते. त्याला आपण मॉनिटरी इन्फ्लेशन, ठीक आहे, मॉनिटरी इन्फ्लेशन म्हणतो. हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे की 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? ठीक आहे, जर तुम्ही तसा विचार करायला गेला तर त्याचे अरविंद पनगारिया हे जे होते ते 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. आणि लास्ट वन म्हणजे करंट अफेअरसुद्धा आपल्याला 2-3 प्रश्न इकॉनॉमीमध्ये टाकलेले दिसत आहे आपल्याला. आणि लास्ट वन इकॉनॉमीचा प्रश्न होता 2021-22 भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले. आणि दुसरं होतं भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथोपेक्षा जास्त होती. बघा किती जनरलाइज स्टेटमेंट केलेलं आहे आणि जनरल स्टेटमेंट नेहमी करेक्ट समजायचं असतं. म्हणून याचं जे पर्याय क्रमांक 1 म्हणजे दोघंच्या दोघं दिलेले स्टेटमेंट बरोबर आहे, हे आन्सर असेल. असे इकॉनॉमीचे सर्वच्या सर्व प्रश्नांचे आपण उत्तर इथे घेतलेले. फक्त जो एक प्रश्न आहे तिथं कदाचित आयोगाचे डिस्क्रिप्शन राहू शकतो, त्याचा आन्सर कोणतं देऊ शकतो आयोग. 25 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा, बाकीच्याचे आन्सरमध्ये कोणताही बदल होणार नाही. धन्यवाद.